मित्रांनो, दिव्यांगाच्या मानधनाच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून पुन्हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे दिव्यांगांना दिलं जाणारं मानधन पुन्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांना दिलं जाणारं मानधन वितरित केलं जाणार होतं। मात्र ग्रामीण पातळीवरती जे काही क्षेत्रीय पातळीवरती असलेली यंत्रणा आहे, ही यंत्रणा अद्याप व्यवस्थित झालेली नसल्यामुळे एप्रिल महिन्याचं मानधन वितरित केलं जात असताना खूप मोठ्या प्रमाणात विलंब झालेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती क्षेत्रीय पातळीवरील यंत्रणा व्यवस्थित होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच म्हणजे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मानधन वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातील शासन परिपत्रक पाहू शकता। दिव्यांग सक्षमीकरण विभागाची विशेष सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणांबाबत म्हणजेच जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावरती तहसीलदार विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टल मार्फत चालू ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थ्याचे UDID कार्ड पोर्टलवरती नोंदणी अद्ययावत करण्याची कारवाई सर्व तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी करावी। तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याची जबाबदारी तहसीलदार यांची राहील। अशा प्रकारे या परिपत्रकाच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आता दिव्यांगांना दिलं जाणारं 2,500 रुपयाचं मानधन हे पूर्वीप्रमाणेच समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आणि त्याच पोर्टलच्या माध्यमातून दिलं जाणार आहे, ज्याच्यामुळे मानधनाच्या वितरणामध्ये होणारा विलंब काहीसा कमी होण्यासाठी मदत होणार आहे। धन्यवाद।